आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निकेतराजे नाईक निंबाळकर आहेत. ते अत्यंत उच्च शिक्षित आहेत आणि पाहायला गेलं तर विरोधी पार्टीतले जे नेते आहेत, त्यांचं शिक्षणच 10वी नापास आहे. तुम्हाला वाटतं की फलटणमध्ये विकासासाठी ह्या गोष्टीचा नक्की उपयोग आणि फायदा होईल? 100% मॅडम. मी म्हणलं ना, मला बोलता बोलता म्हणलं की इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सेंटर त्याच्या डोक्यात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांनाच माहिती झालं गेलं 6-8 महिन्यात. तुमच्या फील्डमध्ये तर 100% झालेलं आहे. त्यामुळे तो काही विषय नाही आहे. त्यामुळे आणि बदलता समाज आहे, बदलती टेक्नॉलॉजी आहे, बदलता काळ आहे. या काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न निश्चित तो करेल. फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसेल, इंडस्ट्रीत त्यांनी काम केलं आहे, वकिलीत काम केलं आहे, त्याच्या ओळखी मुंबईत आहेत स्वतःच्या. त्या सगळ्या नेटवर्किंगचा परिणाम पॉझिटिव्हली फलटणच्या आणि सगळ्या त्याच्या विकासावर होईल असं मला स्वतःला तरी वाटतं.